नमस्कार मंडळी. श्री गुरुदेव ज्योतिषालय या आपल्या विश्वासू ज्योतिष मार्गदर्शनाच्या परिवारामध्ये आपले मनपूर्वक स्वागत. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक राशी भविष्य, ग्रहबदल, उपाय आणि आध्यात्मिक माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. वैदिक ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य कथन करणारे शास्त्र नसून मानव जीवनाला योग्य दिशा देणारे दिव्य मार्गदर्शन आहे. ऋषीमुनींनी सिद्ध केलेल्या ग्रह, नक्षत्र, राशी, योग आणि दशा यांच्या सूक्ष्म अभ्यासातून जीवनातील अनुकूलता व प्रतिकूलता यांचा विचार केला जातो. प्रत्येक व्यक्तीची जन्मवेळ, जन्मस्थान, जन्मस्थिती, ग्रहस्थिती आणि दशा वेगवेगळी असल्यामुळे हे राशी भविष्य सामान्य ग्रहफल समजून ग्रहण करावे. वैयक्तिक जन्मकुंडलीनुसार फळांमध्ये काही प्रमाणात भिन्नता संभवते. तर आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्ट 2026 या महिन्यातील सिंह राशीचे संपूर्ण मासिक राशी भविष्य. सिंह राशीचा अधिपती आहे सूर्य. तर हा आत्मबल, नेतृत्व, कीर्ती, प्रतिष्ठा, शासन, अधिकार, आत्मविश्वास आणि यशाचा कारक मानला जातो. या महिन्यातील ग्रहांचे गोचर सिंह राशीच्या जातकांसाठी आत्मविश्वास वाढवणारे आणि प्रगतीची नवी दारे उघडणारे ठरू शकतात. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्व गुणांचा वाव मिळेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्व गुणांना वाव मिळेल. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कार्याची दखल घेतील. समाजामध्ये मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. तथापि अहंकार, उतावळेपणा आणि कठोर वाणी यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. विवेकपूर्ण निर्णय घेतल्यास ग्रहांची अनुकूलता अधिक लाभदायक ठरेल. महिन्याचा उत्तरार्ध विशेषतः आर्थिक, व्यावसायिक आणि सामाजिक दृष्टीने अधिक शुभ ठरू शकतो. सिंह राशीच्या पुरुषांसाठी हा महिना यश, प्रतिष्ठा आणि प्रगतीचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या, पदोन्नती किंवा वरिष्ठांचे विशेष सहकार्य मिळू शकते. शासन, प्रशासन, व्यवस्थापन किंवा नेतृत्वाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना चांगल्या संधी प्राप्त होतील. व्यवसाय करणाऱ्या जातकांना नवीन ग्राहक, मोठे व्यवहार आणि आर्थिक लाभाचे योग आहेत. दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोणताही निर्णय घेताना इतरांचे मत ऐकण्याचा प्रयत्न करा. संयम आणि नम्रता तुमच्या यशामध्ये अधिक भर घालतील. सिंह राशीच्या महिला जातकांसाठी हा महिना आत्मविश्वास, सन्मान आणि कौटुंबिक आनंद वाढवणारा ठरू शकतो. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांचे प्रेम आणि सहकार्य लाभेल. गृहलक्ष्मी म्हणून तुमचा सन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्या महिलांना नवीन संधी, कौतुक आणि प्रगतीचे संकेत मिळतील. व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी आर्थिक लाभ आणि विस्तारांचे योग निर्माण होऊ शकतात. संततीच्या यशामुळे अभिमान वाटेल. धार्मिक कार्य, देवपूजा आणि आध्यात्मिक साधनेत मन अधिक रमेल. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना परिश्रमाचे योग्य फळ देणारा ठरू शकतो.
स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरी, उच्च शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळू शकतात. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवा आणि वेळेचे योग्य नियोजन करा. दररोज सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करून अभ्यासाला सुरुवात केल्यास आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होईल. तर या महिन्यात शुभ व अशुभ तारखा कोणत्या आहेत बरं? तर शुभ तारखा आहेत 3 ऑगस्ट, 7 ऑगस्ट, 11 ऑगस्ट, 15 ऑगस्ट, 19 ऑगस्ट, 24 ऑगस्ट, 28 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट. या दिवशी नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करा. नोकरीसाठी मुलाखती द्या. सरकारी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धार्मिक कार्य आणि देवदर्शन करा. नवीन गुंतवणुकीचा विचार करा. तर सावध राहाव्यात अशा अशुभ तारखा कोणत्या आहेत बरं? 5 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 17 ऑगस्ट, 23 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट. या दिवशी वादविवाद टाळा. रागावर नियंत्रण ठेवा. मोठे आर्थिक व्यवहार पुढे ढकला. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. तर या महिन्यात कोणते बरं प्रभावी उपाय करायचे आहेत? तर दररोज सकाळी सूर्यनारायणाला तांब्याच्या पात्रातून जल अर्पण करावे. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. रविवारी गहू, गूळ किंवा तांब्याचे दान करावे. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. वडील, गुरुजन आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करावा. सत्य, प्रामाणिकपणा आणि नम्रतेचे पालन करावे. गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. जर हे उपाय श्रद्धेने किंवा नियमित केल्यास ग्रहांचे शुभ परिणाम अधिक प्रमाणात अनुभवायास येतील. ज्योतिष हे भविष्य बदलण्याचे साधन नसून योग्य दिशा दाखवणारे दिव्य शास्त्र आहे. ग्रह आपल्या जीवनातील संधी आणि आव्हानांचे संकेत देतात, परंतु पुरुषार्थ, श्रद्धा, संयम आणि ईश्वर भक्ती यांच्या बळावर प्रत्येक व्यक्ती आपले भाग्य उज्ज्वल करू शकते. जर तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये विवाह, करिअर, व्यवसाय, आर्थिक अडचणी, संतती, शिक्षण किंवा आरोग्याबाबत काही प्रश्न असतील तर श्री गुरुदेव ज्योतिषालयाच्या माध्यमातून वैयक्तिक जन्मकुंडली विश्लेषण आणि योग्य ज्योतिषीय मार्गदर्शन प्राप्त करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असाच सविस्तर राशी भविष्यासाठी श्री गुरुदेव ज्योतिषालय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परमेश्वर सूर्यनारायणाची कृपा, श्री गणेशाचे मंगल आशीर्वाद आणि सद्गुरूंचे संरक्षण आपल्या सर्वांवर सदैव राहो. आपल्या जीवनात आरोग्य, यश, मान सन्मान, समृद्धी आणि आनंद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील राशी भविष्यात. श्री गुरुदेव दत्त.